बच्चू कडूंना पत्रकारांनी जो प्रश्न विचारला की 30 जूनच्या आत सरकारनं कर्जमाफी केली नाही तर काय, त्यांनी जे उत्तर दिलं ते खूप महत्वपूर्ण आहे आणि आपला शेतकऱ्यांचा त्याच्याशी संबंध आहे. सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आपल्याला माहितीये भूतो न भविष्य ते आंदोलन झालं. ते आंदोलन झाल्यानंतर सरकारनं कर्जमाफीची तारीख तरी किमान दिली. अनेकांनी टीका केल्या. रविराज साबळेंनी खूप तोंडसुख घेतलं. त्यानं त्याचे फॉलोअर वाढवून घेतले आणि त्यानंतर आम्हाला वाटलं तो खूपच शेतकऱ्यांचा मसिहा आहे की काय. परंतु कोणीतरी एक वाघ आहेत सोशल मीडियावर, त्यांनी जेव्हा त्या साबळेंनी कशा शेतकऱ्यांची फसवणूक केलेली रोपामध्ये त्याची एक साखळीच चालवलेली आहे, त्याची मी पण पोलखोल करणार आहे. म्हणजे स्वतः खरकट आहे पण मात्र दुसऱ्याचे धुवायला निघालेला आहे असा तो साबळे. त्यानं टीका केल्या आणि त्यानं टीका केल्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पोरांचा, शेतकऱ्यांचा, शेतकरी नेत्यांवर रोष आला. परंतु त्या शेतकऱ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की त्याच्यानंतर म्हणजे जे सरकार फक्त कर्जमाफी योग्य वेळी करू म्हणायचं ती शेतकरी नेत्यांनी तारीख दिली. जे सरकार कर्जमाफीचा 2029च्या इलेक्शनच्या वेळेस निर्णय घ्यायचा विचारत होतं, ते सरकारचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणायला लागले की या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद करणार आहोत. त्याच मुख्यमंत्र्यांनी यावेळेस समिती गठीत केली, ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये निर्णय देणार आहे. याच सरकारच्या सहकार विभागानं अशी अपडेट दिली की रकमेची मर्यादा नसणार आहे. याच सरकारच्या सहकार विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या जिल्हा बँकांनी सांगितलं की चाचपणी चालू केली कागदपत्रांची की कोण त्याच्यामध्ये बसणार, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक, फार्मर आयडी, या सगळ्या गोष्टी घेणं चालू केल्या. ही प्रगती आहे. हे एक एक पाऊल कर्जमाफीच्या दिशेनं पडतं आहे. हे शेतकरी नेत्यांचं यश आहे, शेतकरी आंदोलकांचं यश आहे. आम्ही त्या ठिकाणी ऊन, वारा, पाऊस, थंडी या सगळ्या गोष्टीमध्ये आंदोलन केलं, पेटतं ठेवलं. या आपल्या माझ्यासह सगळे जे शेतकरी आंदोलक आहेत, शेतकऱ्यांचे पोरं आहेत, त्यांचं यश आहे. परंतु सन्मान्य बच्चू भाऊ कडूंची प्रतिक्रिया काय होती की 30 जून ते आज जर सरकारनं कर्जमाफी केली नाही तर काय होणार, बघा स्क्रीनवर. एकच चाक धावणार नाही, रुळावर माणसं दिसणार नाही, पण गाडी धावणार नाही. हा नवीन चमत्कार पुऱ्या देशाला आम्ही दाखवून देऊ. मी तर नागपूरला कालपासून किमान 12 वाजेपर्यंत रुळावर होतो. सगळं पाहिलं व्यवस्थित. कुठं काय मेघ घातली म्हणजे रेल्वे धावणार नाही. फडणवीस साहेबांनी किती काही केलं आणि किती काही यंत्रणा लावली, शक्यच नाही त्यांना. आणि म्हणून त्या मार्गे सरकारनं लागू नये. आता खऱ्या अर्थानं रेलवे तो एक ट्रेलर है, लेकिन अंदर की बात जो है वो अभी बताई नहीं है. पण आपल्या सगळ्यांना तयार राहावं लागेल. जर का सरकारनं विश्वासघात केला तर 1 जुलैला महाराष्ट्र पेटला पाहिजे शेतकऱ्यांच्यासाठी. आणि याच्यानंतर कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी, कुठल्याच सरकारने असा खोटा शब्द दिला पाहिजे नाही. त्यामुळं आता शेतकऱ्याच्या पोरांना, शेतकऱ्यांना परत एकदा तयार व्हावं लागेल जर सरकारनं शब्द फिरवला तर. सन्मान्य बच्चू कडूंनी सांगितलंय की मी 1-2-3 तास रुळावर होतो आणि आता ना माणूस राहील ना त्या ठिकाणी आंदोलक राहतील, पण रेल्वे मात्र बंद झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं ते गनिमी कावा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्या सगळ्यांची साथ असेल तर त्यांना जोर येईल. त्याच्यामुळं या साबळे सारख्यांच्यावर आपण फार विशेष लक्ष न देता जे प्रत्यक्ष उतरून आंदोलन करतायत आणि काहीतरी पदरात पाडून घेतायत यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. साबळेंनी ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक केली त्या त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे, किंवा त्यांची जी लूट त्या रविराज साबळेने केली तर त्यांनी ते पैसे परत द्यायला पाहिजेत. इतर शेतकरी नेत्यांवर तोंडसुख घेतल्यापेक्षा त्याचा फक्त फॉलोअर वाढवणे आणि पैसा कमवणे हाच धंदा आहे. धन्यवाद.